हॅलो, कसे आहात सर्व? तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज छान अशा दिवसाची सुंदर सुरुवात देवाच्या देवपूजेनेच झाली होती. तर सकाळी सकाळी जर देवपूजा केली ना, खरंच खूप छान वाटते, मनाला प्रसन्न वाटते आणि घरात पण एक असं वेगळंच वातावरण तयार होते. त्यासोबतच मी तुमच्यासोबत आज छान असा मोटिवेशनल कोट शेअर करते. तर ऐका. स्वप्न मोठं असेल तर मेहनतही मोठी असावी लागते. प्रत्येक छोटं पाऊल तुम्हाला यशाच्या जवळ घेऊन जातं. हार मानू नका, तुमची वेळ नक्कीच येईल. तर हा मोटिवेशनल कोट तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर आज मला उंबरठ्याचे लेपन पण करायचे होते. त्यानंतर धूप आणि अगरबत्तीचा सुगंध मस्त घरात दरवळत होता. त्यानंतर मी कापूर लावून घेतला. कापूर असा उवळल्याने पण घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येतात. तर आज हळदीचे लेपन करायचे होते. तर मी हळदीचे लेपन करण्यासाठी एका वाटीमध्ये थोडी हळद घेतली, त्यात चंदन पावडर, गोमूत्र आणि गुलाबजल टाकले. पण ती जी एक छोटी क्लिप होती ती माझ्याकडून इथे डिलीट झाली आहे. तरी हळदीचे लेपन कधी करावे? तर हळदीचे लेपन आपण मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी करू शकतो किंवा आपल्या घरी एखादा शुभप्रसंग असेल तेव्हा पण आपण हळदीचे लेपन करू शकतो. त्याच्यानंतर आपण अमावस्या किंवा पौर्णिमा असेल तेव्हा पण आपण हळदीचे लेपन करू शकतो. तर इथे मी दूध आणि पाणी टाकते. तर हे दूध आणि पाणी मिक्स करून जर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना जर टाकले तर आपल्याला शांतता लाभते. तर हा तोडगा तुम्ही नक्की करून बघा. आणि हळदीचे लेपन उंबरठ्याला जर केले तर एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला येतात आणि जी बाहेरून येणारी जी नकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या घरापर्यंत पोहोचत नाही. तर याचे पण खूप फायदे आहेत. हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नित्यसेवा कशी करायची किंवा नित्यसेवा केल्याने काय होते किंवा रोज नित्यसेवेमधले 3 अध्याय वाचण्याचे काय महत्त्व आहे, तर ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर मी पहिल्यांदा तुम्हाला सांगते की नित्यसेवा कशी करायची. तर हे स्वामीचरित्र सारामृत, आता तुम्हाला थोडं उलटं दिसत असेल पण हे श्री स्वामीचरित्र सारामृताचे पुस्तक आहे. खूप पॉवरफुल ग्रंथ आहे हा. तर याचे क्रमशः रोज 3 अध्याय वाचायचे आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. तर ही सेवा नित्यसेवामध्ये येते. ओके. त्यानंतर नित्यसेवा केल्याने काय होते? तर नित्यसेवा केल्याने स्वामी कायम आपल्या पाठीशी उभे राहतात. त्यानंतर काही अडचणी असतील तर त्या अडचणीतून आपल्याला बाहेर काढतात आणि कोणतेही संकट आपल्यापर्यंत स्वामी पोहोचू देत नाही. तर नित्यसेवा केल्याने हा फायदा आपल्याला होतो. त्यानंतर नित्यसेवेमधले रोज 3 अध्याय का वाचायचे असतात, तर त्याचे काय महत्त्व आहे? तर त्याचे असे महत्त्व आहे की रोज तर पहिला अध्याय जो असतो तो भूतकाळासाठी असतो, म्हणजे ज्या भूतकाळातील गोष्टी घडून गेल्या आहे तर त्यासाठी असतो. दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी असतो आणि तिसरा अध्याय हा भविष्य काळासाठी असतो. भविष्य काळात आपल्याकडून कोणत्याही वाईट चुका होऊ नये किंवा आपल्या हातून कोणतेही वाईट स्वामी सेवा घडावी, सत्कर्म घडावे, इतरांचे आपल्याकडून चांगले व्हावे, यासाठी रोज क्रमशः स्वामीचरित्र सारामृताचे 3 अध्याय पठण करावे. तर चला गाईज, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया अशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारचे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज. चलो, बाय बाय.